प्रश्न क्रमांक 2 घ्या. अध्यक्ष महोदय, राज्यातील पर्यावरण व वन संपदा ही अबाधित राहिली पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक उपक्रम त्या ठिकाणी हाती घेण्यात आलेले. अध्यक्ष महोदय, एकीकडे राज्यभरामध्ये 300 कोटी नवीन वृक्ष लावण्याचे जंगी कार्यक्रम आखले जात असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारने वृक्ष तोडीची परवानगी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची संख्या ही 11हून 5 वर आणलेली. अध्यक्ष महोदय, हे शुद्धीपत्रक अलीकडच्याच काळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये राज्य सरकारने त्या ठिकाणी काढलेलं. अध्यक्ष महोदय, खरं तर अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना सांगायचं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वृक्षतोड सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे वृक्ष तोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अटी शर्ती होत्या, 11 प्रकारच्या, मग तलाट्याचा गाव नमुना 8 असेल, तहसीलदाराकडून अधिकार अभिलेख आणि फेरफार नोंदवही असेल, संबंधित सर्वे नंबरचा नकाशा असेल, तलाट्याकडून लागतच्या जमिनी मालकाची नावे आणि सर्वे नंबर दर्शवणारा सीमा दाखला असेल, जमीन आणि झाडांच्या मालकीचं प्रमाणपत्र असेल, सर्वे नंबर 10 नुसार झाडांचा तपशील किंवा तहसीलदारांनी दिलेले जातीचे दाखले, वृक्ष अधिकाऱ्यांनी सांगितलेले वृक्ष लागवड करण्याचे हमीपत्र, असे विविध अटी शर्ती या वगळून अवघ्या 5 अटी शर्ती मंत्री महोदय आपण वृक्ष तोडण्याच्या संदर्भात या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. यामध्ये निश्चितपणे काही ठिकाणी गरज असते, परंतु याचा गैरफायदा त्या ठिकाणी हे लाकूड तस्कर निश्चितपणे झाडे तोडून त्या ठिकाणी घेताना दिसतात. माझ्या मतदारसंघात मंत्री महोदय एप्रिल आणि मेच्या महिन्यामध्ये जवळपास 20 ते 25 ट्रक ट्रॅक्टर हे मी तुमच्या वन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पकडून दिलेत आणि हे ज्या वेळेला त्यांच्या ताब्यात दिलेत, यांची प्रॅक्टिस आहे, जी सुबाबुळ असेल किंवा निलगिरी असेल किंवा ज्या झाडांना तोडण्याची परवानगी आहे त्याचे ब्लॉक्स तयार करून त्या गाड्यांच्या बाहेरच्या दिसणाऱ्या भागामध्ये लावायचे आणि आतमध्ये अनधिकृत झाडांच्या लाकडांची तस्करी करायची. हा कार्यक्रम आमच्या जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे मंत्री महोदय. आणि म्हणून मागच्या काळात मी जे चित्रीकरण करून दिलं तुमच्या अधिकाऱ्यांना, धावडा वनक्षेत्र आहे, या धावडा वनक्षेत्रामध्ये तुमच्या वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल, त्या ठिकाणी तस्करी करण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उघडीस आलेला आहे. मंत्री महोदय, माझा मतदारसंघ हा मराठवाड्यात आहे आणि माझ्या मतदारसंघाला लागून विदर्भ हद्द आहे. म्हणजे हद्द वेगळी आहे पण वन क्षेत्र एकच आहे. लगेचच विदर्भाच्या हद्दीमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी झाडांची डेन्सिटी अतिशय दाट आहे आणि इकडे मराठवाड्याच्या हद्दीत जर आपण त्या ठिकाणी पाहणी केली तर लगेचच ते जंगल त्या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. हे निश्चितपणे हे जे काही वन अधिकारी आहेत यांचं जे संगनमत आहे या व्यापाऱ्यांशी जे झाडं तोडतात, हे निश्चितपणे यामधनं दिसून येतं. म्हणून मी आपल्याला विनंती करेल, तुमच्या वन क्षेत्रामध्ये मराठवाडा हद्दीत जे काही वन क्षेत्रामध्ये झाडं तोडण्यात आलेली आहे आणि कुणाच्या संगनमताने तोडण्यात आलेली आहे, या अधिकाऱ्यांची निश्चितपणे त्या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे. आज एवढं सरळ मंत्री महोदय, इलेक्ट्रिक कटरचा वापर तुमच्या वन क्षेत्रामध्ये होतो आणि 5व्या मिनिटाला कितीही मोठं झाड असेल तर ते जमीनदोस्त होऊन त्याचे लाकडं तयार करण्यात येतात. यावर निश्चितपणे कुठंतरी बंदी आली पाहिजेत, हे मला आपल्याला या माध्यमातून सांगायचंय. आपले जे काही नियम आहेत, कायदे आहेत, हे अतिशय कुठल्याही प्रकारचा कारवाई किंवा ठोस गुन्हा समोरच्यावर होत नाही आणि त्यामुळं संबंधित महसूल व वन विभागाचे जे काही अधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच संगनमताने अवैध वृक्ष तोड झाल्यास त्यांच्यावर निलंबन, फौजदारी किंवा कारवाई करण्याचे धोरण आपल्याला निश्चित करावे लागणार आहे. त्यामध्ये अवैध वृक्षतोड हा कॉग्निजेबल, नॉन बेलेबल आणि नॉन कंपाऊंडेबल गुन्हा घोषित करण्यासाठी शासन BNS किंवा संबंधित राज्य कायद्यात काय सुधारणा करणार हे निश्चितपणे आपण आज या ठिकाणी आम्हाला सभागृहाला सांगितलं पाहिजे.
50 किंवा त्यापेक्षा अधिक वृक्ष तोडाच्या प्रस्तावासाठी पर्यावरणीय तज्ज्ञ समिती त्यांची तपासणी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं मत किंवा जनसुनावणी यासाठी अनिवार्य करणार का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर हे जे काही इलेक्ट्रिक कटर्स आहेत, कोणी चायनावरनं प्रोक्युअर करताय, वेगवेगळ्या कंपनीज याच्यामध्ये आल्यात, याला कुठल्याही प्रकारची बंदी नाहीये. अशा या इलेक्ट्रिक कटरवर आपण बंदी आणणार का, हे असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य संतोषजी दानवे यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला त्याच्यामध्ये त्यांनी पर्यावरणाची चिंता व्यक्त केलेली आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या विषयी त्यांनी गांभीर्यानं भूमिका मांडलेली आहे. माननीय अध्यक्ष महोदय, बाब अशी की ज्या खाजगी जमिनीमध्ये ज्या घटकांनी काही वृक्ष लावलेले असतात त्या वृक्षाचा वापर निश्चितपणे कापून विक्री करून करण्याची तिथे कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि म्हणून अशा घटकांना परवानगी देताना 11 कागदपत्र लागायची आणि त्यांना थोडा त्रास व्हायचा, म्हणून ती संख्या कमी करून ती 5वर आणली. म्हणजे एकूणच त्या घटकांना जास्त त्रास न देण्याची शासनाची म्हणजे वन विभागाची तिथे इच्छा निश्चितपणे व्यक्त झालेली आहे. या ठिकाणी सन्माननीय सदस्य संतोषजी दानवे यांनी सांगितलेले की त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काही ट्रक आणि म्हणजे ट्रॅक्टर पकडून दिले. या सगळ्या बाबी तुम्ही अधिकाऱ्यांना सांगितल्या असतील, त्याच्याकडून माहिती घेतली जाईल आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नाही, जे कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करू. आपण सांगितली मेथॉलॉजी की वरच्या भागामध्ये सुबाबूल, निलगिरीची वगैरे लाकडं टाकली जातात आणि आतमध्ये मौल्यवान लाकडं ते नेतात. ही बाब पण तपासली जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार करणाऱ्या कुठल्याही घटकाला आणि त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी सवलत दिली जाणार नाही. राहिला एकूणच वृक्ष कापण्याच्या विषयी नियम आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बिगर नागरी क्षेत्रात वृक्षतोडीच्या परवानगीसाठी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम विनियमन 1964, महाराष्ट्र वृक्षतोड विनियम नियम 1967 व महाराष्ट्र वृक्षतोड नियमन सुधारणा नियम 205 हे कायदे अस्तित्वात आहेत. या ठिकाणी जितकी झाडं तोडाल तेवढी झाडं लावायची त्यांना हमी त्यांच्याकडून घेतली जाते. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी सभागृहाला एक माहिती देऊ इच्छितो की आता अशा प्रकारची यंत्रणा निर्माण झालेली आहे की एखाद्या भागामध्ये ती मशीन तिथे मुवमेंट केली तर कुठल्या प्रजातीची झाडं आहेत, त्याचा गर्द किती आहे, त्यांची उंची किती आहे, अशा प्रकारची एकेका जिल्ह्यामध्ये एक मशीन साधारण 1-1.5 कोटी रुपयाची मशीन आहे. साधारण वर्षभरामध्ये 2दा त्याचं सर्वेक्षण करू शकेल अशा प्रकारची यंत्रणा उपलब्ध होऊ शकलेली आहे. मी अधिकारी वर्गांना अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या मशीन्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, त्याचा शोध घेऊन ग्लोबली टेंडर काढून अशा प्रकारच्या मशिनरी खरेदी करून वन विभागाच्या किंवा एकूण आता सोशल फॉरेस्ट्री हा सुद्धा वन विभागाकडे दिलेला भाग आहे, त्या सगळ्या झाडांची गणना करण्याकरता या यंत्रणाचा वापर केला जाईल. आणि संतोषजी दानवे यांनी जी जागरूकता दाखवलेली आहे, भविष्य काळामध्ये जे तुम्ही सांगितलं विदर्भाच्या जवळच मराठवाड्यात तुमचा वागतो, आणि गोष्ट खरी आहे, विदर्भामध्ये वृक्ष संपदा मोठी आहे, मराठवाड्यामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. परंतु भविष्य काळामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा तसंच प्रमाण होण्याकरता आपण सगळेजण निश्चितपणे प्रयत्नशील राहू. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली 300 कोटी झाडं लावण्याची जी भूमिका घेतलेली आहे, त्याकरता मी मागे पण सांगितलेलं आहे की त्याकरता रोपण निर्माण करण्याकरता टिश्यू कल्चरच्या 5 लॅब तयार केलेल्या आहेत आणि भविष्य काळामध्ये लवकरात लवकर तो इष्टांक पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. जे जे अधिकारी किंवा कर्मचारी या चुकीच्या गोष्टी करता कारणीभूत असतील त्या कुणालाही त्या ठिकाणी क्षमा केली जाणार नाही. आणि कटरच्या बाबतीमध्ये बाब अशी की
कटर जर का अशा सराईत गुन्हेगारांकडे असेल तर त्याचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल आणि या करता वनविभागाची सुद्धा खबरी आहेत आणि भविष्य कालामध्ये मी विश्वासानं सांगतो की वनविभाग हा नुसता कुठल्या वनविभागाचा नाही राहिला, गावचा नागरिक, ग्रामपंचायतचा सदस्य, शहरी भागातला नगरपालिकेचा नगरसेवक, महानगरपालिकेचा नगरसेवक, आमदार, खासदार आणि कितीतरी एनजीओज या बाबतीमध्ये सतर्क झालेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगच्या अनुषंगानं होणाऱ्या दुष्परिणामाची सगळ्यांना कल्पना आलेली आहे. जो आता अवकाळी पाऊस आणि आता 2-4 दिवसामध्ये ढगफुटीसारखे सादृश झालेले ही त्याचेच परिणाम आहेत. आणि म्हणून भविष्यकाळच्या पिढ्यांना जगवण्याकरता वृक्षाचं रोपण आणि पर्यावरणाचं संगोपन ही आपल्या सगळ्यांची कर्तव्याची भावना झाली आहे आणि आपण ते कर्तव्य पार पाडित आहोत या गोष्टीचा मला आनंद आहे.